तेरी माँ मेरी माँ, तेरी माँ मेरी माँ, दोनों ने टांग से झाडू कर दिया. सुधा? तू होय? केवढी घाबरली मी. सुधा, तुझी एक गोष्ट मला खूप आवडली बघ. कोणती ग? हेच, मनात किती दुःख असलं ना तरी तुझा चेहरा मात्र नेहमी प्रसन्न असतो. काही इलाज नाही त्याला. सुरुवातीला मला कळलं ना तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तुला कळलं तेव्हा ना? काय कळलं? तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल? जाऊ दे, आपण तो विषय टाळलेलाच बरा. कोणता विषय? तुला माहितीये तूच. हे बघ, तू काळजी घे. आपलं आयुष्य छोटं असो किंवा मोठं असो, शेवटी ते आनंदात कसं घालवायचं हे आपणच ठरवायचं असतं ना. हो, पण तू काय म्हणतेस ते मला. तू मजेत राहा म्हणजे झालं. तशी तुला काळजी करायला नको. तुझे नवरा डॉक्टरच होणार आहे. मला काय कळतच नाहीये तू काय म्हणतेस. काय सुधाबाई, आज बऱ्या ना नेहमीपेक्षा? अच्छा सुधा, मी जाते. काय हो ज्युनियर माने, आज असं काय विचारलं मला? तू आज चल, मी तुला सगळं सांगतो. चल चल इकडे इकडे. तू आधी मला सांग, त्या पोरीला काय सांगितलंस माझ्याबद्दल? तसं काही खास नाही रे, फक्त तुला कॅन्सर आहे म्हणून सांगितलं. मग ठीक, तुला काय शरम? अरे तुझ्यापासून काय लपवणार मी? अरे मी मिरजेला शिकायला होतो ना, तेव्हा हिची माझी भेट झाली आणि तिथंच आमचं जमलं. अरे वा. ही माझ्या आयुष्यातनं कायमची जाऊ नये म्हणून माझ्या बायकोला कॅन्सर आणावा लागला. अच्छा अच्छा. आणि तुला तर माहितच आहे रे, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. या 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 अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. काय इकडे कुठे काय मोर्चा? शॉपिंग. शॉपिंग. नुसतं नाव घे. नाव घ्यायला सांगताय तिला? नाव घे म्हणजे तिकडचं नाव नाही घे, वस्तूचं नाव घे म्हणजे लगेच हजर करतो. नेल पॉलिशचे 2-3 शेड्स दाखवा ना. नेल पॉलिश. तुला गंगावन पाहिजे असेल बहुतेक. शी, गंगावन. तुम्ही आजकालच्या मुली बॉबकट आणि बॉयकट करायला लागल्यापासून गंगावनाला बापच आईच राहिलेली नाही. नेल पॉलिश पाहिजे ना. तुझी नका बघू. अरे हे काय, हे काय पद्धत तरी काय नका दाखवणी? मांजरी तरी काय नका दाखवते? हे काय बघ, चांगलेच खातेच वाटतं. तू तू ही शेड लाव, चांगली दिसेल. नख एकदम नखरेल दिसतील. बघ या नका खरी आहेत ना. म्हणजे काय? म्हणजे काय काय भंकच केली मी, काय कळत नाही एवढं. हे पहा, तुम्हाला काय घ्यायचं असेल ते चटकन घ्या आणि निघा. ही गप्पा मारण्याची जागा नाही. या आमच्या मालकीने बाई, यांची शिस्त म्हणजे एकदम कडक. तुम्ही गप्पा बसा. बसतो ना गप्प. लिपस्टिक देऊ ना? द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या. केबिन. मामला कठीण आहे. आम्ही जातो आता. तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल. बाय. येस मॅडम. मिस्टर माने, हा? खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता. हा काय, त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावं लागतं ना. हे पहा, त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही. सेल्समन विक्री करावी. तेच 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 करतो ना मी. म्हणजे काय होतं, मी एक शब्द बोलला ना की बायका 4 शब्द जास्ती बोलतात. आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती मगाशी त्या 2 मुली आल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही. हा त्या मुली होय, त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत. जवळच्या म्हणजे? जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातल्याच आहेत. तुमचं बोलणंच काही मला कळत नाही. काय, मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीण बाईच्या त्या भाच्या आहेत. ते ठीक आहे हो, पण हातात हात घेऊन नखा पाण्याची काय गरज होती? उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही? ओठ मुळीच हातात घेणार नाही, कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळतं. आता तुम्ही लावलेली ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं. मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता. मला आधी सांगा, त्या मुली खरोखरच मालकिणीच्या भाच्या होत्या? हो ना, एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा. आणि मालकीण बाई आहेत ना, त्यांचं नाव लीलाबाई काळभोर. पाषाण रोडला त्यांचा मोठा बंगला आहे. जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता ना. ऑल राईट, तुम्ही जाऊ शकता, पण लक्षात ठेवा, बायकांची रस सांभाळून बघा. त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही आणि मलाही ते आवडत नाही. हो, जातो ना मी, जातो.